कांदा निर्यात शुल्काबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे भेट घेणार आहेत। कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। 20% कांदा निर्यात शुल्क पूर्णपणे हटवण्याची आता उत्पादकांची मागणी आहे। त्यामुळे या मागणी संदर्भात आता काय घडामोडी घडतात, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि माणिकराव कोकाटे यांच्या भेटी दरम्यान या सर्व गोष्टीवरती तोडगा काढण्यासाठी काय चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले आहेत। किरण, खरं तर आपण पाहतोय कांदा निर्यातीचा मुद्दा मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। यावरती बरेच प्रलंबित प्रश्न आहेत, आरोप प्रत्यारोप होतात। मात्र आता कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होणार आहे। ही भेट साधारणतः किती वाजता होणार आहे आणि या भेटीबद्दलची सविस्तर काय माहिती आहे? करण खरं म्हणजे कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये दोन कृषी मंत्री आजच्या दिवशी एकत्र येत आहे आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन कृषी मंत्री एकत्र येणार आहे। एकूणच जर बघितलं तर देशाचे कृषी मंत्री नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या देखील या दौऱ्याकडे नजर आहेत। प्रामुख्यानं निर्यात शुल्कचा जो मुद्दा आहे तो जवळपास वर्षभरापासून प्रलंबित आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकदा राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत। निर्यात बंदी उठवली मात्र निर्यात शुल्क कायम असल्यामुळे अनेकदा त्याचा दरावर देखील परिणाम होत असतो आणि त्या सगळ्या अनुषंगानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडनं ज्या वेळेला महायुती सरकार राज्यामध्ये आलं त्यानंतर ज्या वेळेला पदांचं वाटप झालं, खाते वाटप झालं, त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडे ज्या वेळेला खातं आलं त्यावेळेला त्यांच्याकडे मागणी करण्यात आली होती आणि हा संपूर्णतः मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं याबाबत चर्चा करणार अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दोन कृषी मंत्री एकत्र येणार असल्यानं शेतकऱ्यांच्या देखील नजरा लागून आहे। दुपारच्या सत्रामध्ये ही भेट होईल। नेमकं या भेटीमध्ये काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असेल। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।